तुम्ही कुठल्या जरी LIC ऑफिसमध्ये गेलात तर तिथे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लागलेला दिसतो. सहसा अनेक कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला जात नाही, परंतु LICच्या ऑफिसमध्ये मात्र तुम्हाला हमखास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसतो. याचं कारण काय असेल? याचा जर शोध घेतला तर तुमच्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी LICसाठी नेमकं काय केलेलं आहे. 1949ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातल्या जवळपास 339 विमा कंपन्यांचा अभ्यास केला होता आणि या 339 विमा कंपन्यांचा अभ्यास करून त्यांनी भारत सरकारला असं सांगितलं होतं की या 339 विमा कंपन्या या सगळ्या खाजगी आहेत आणि या खाजगी विमा कंपन्या दरवर्षी जवळपास 36 कोटीचा प्रीमियम जमा करतात आणि हा दीर्घकाळाचा पैसा हा त्यांच्याकडे ठेव म्हणून राहतो. तो पैसा ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवतात, काही पैसा तो गडप करतात किंवा लोकांना त्याचं जे बेनिफिट आहे ते बेनिफिट मात्र ते व्यवस्थित परत देत नाहीत किंवा त्याचा जो परतावा आहे तो परतावा लोकांना व्यवस्थित मिळत नाही. हा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उपस्थित केला आणि त्यांनी भारत सरकारला हे सांगितलं की जर असंच सुरू राहिलं तर लोकांच्या जीवितांचाही प्रश्न निर्माण होईल, त्यांना विम्याचं कोणतंही संरक्षण मिळणार नाही, शिवाय यामध्ये भारत सरकारचं मोठं नुकसान होईल, कारण त्या प्रीमियमवरती भारत सरकार तो त्या प्रीमियमचा पैसा भारत सरकारकडे येत नाही, तो फक्त खाजगी कंपन्यांच्या खिशामध्ये जातो. हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला आणि त्यांनी सांगितलं की जर 36 कोटीचा प्रीमियम जर खाजगी विमा कंपन्याकडे राहत असेल तर तो प्रीमियमचा पैसा जर भारत सरकारकडे आला तर भारत सरकारला तो पैसा दीर्घ मुदतीसाठी गुंतवता येईल. त्याचं कारण असं होतं की विमा मॅच्युअर होण्यासाठी जवळपास तुम्हाला 16 वर्ष लागतात आणि 16 वर्षानंतर तो मॅच्युरिटी होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा परतावा मिळतो. पण तोपर्यंत काही खाजगी कंपन्या तर बंदही पडून गेलेल्या असतात, त्याचा कुठलाही परतावा, त्याच्या कुठल्याही गोष्टी आपल्याला मिळत नाहीत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं होतं की लोक त्यांच्या कष्टाचा पैसा हा विम्यामध्ये गुंतवतात आणि त्या विम्याचं संरक्षण ते मागतात, परंतु त्या कंपन्या गायब होतात, काही कंपन्या बंद पडतात, काही कंपन्या व्यवस्थित परतावा देत नाहीत आणि त्याच्यामुळे लोकांचा जो दीर्घमुदतीचा गुंतवलेला पैसा आहे तो त्यांना परत मिळत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत सरकारला एक प्लॅन सांगितला. त्यांनी असं सांगितलं की जर हाच पैसा आपण भारत सरकारकडे आणला आणि हा जर दीर्घ मुदतीमध्ये गुंतवला तर याच्यापासून भारत सरकारलाही फायदा होईल आणि त्या लोकांनाही फायदा होईल. जर भारत सरकारने हा पैसा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवला तर त्याच्या बेनिफिटमधून जे काही नफा मिळणार आहे तो नफा भारत सरकार काही प्रमाणामध्ये ठेवून घेईल आणि त्याचा नफा त्या व्यक्तीला देखील परत करेल आणि त्याच्यामुळे काय होईल तर त्या व्यक्तीला एक सुरक्षा प्रदान होईल आणि त्याला जो काही त्याचा पैसा आहे तो देखील सुरक्षित राहील. अशा दोन्ही गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस मांडल्या होत्या. आता तुम्ही म्हणाल 36 कोटीमध्ये नेमकं काय होतं? पण त्यावेळेस म्हणजे 1949ला भारताचं उत्पन्न हे फक्त 380 कोटी रुपये होतं आणि 380 कोटी रुपये जर उत्पन्न असेल आणि त्यातले जर 36 कोटी रुपये दरवर्षी भारत सरकारकडे या विम्याच्या माध्यमातून आले असते तर कदाचित हे उत्पन्न जवळपास 400 कोटीच्या पुढे गेलं असतं. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की हा दीर्घ मुदतीचा पैसा जो आहे हा 16 वर्षासाठीचा पैसा आहे, तो 16 वर्षे भारत सरकार आपल्याकडे ठेवू शकतं आणि त्या 16 वर्षामधून लोकांना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा परतावा देखील देऊ शकतं. पण तत्कालीन परिस्थितीमध्ये या विमा कंपन्या मात्र लोकांना फसवत होत्या. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं संरक्षण लोकांना देण्यासाठी कोणत्याही प्रक्रिया त्यांच्याकडे पार पाडल्या जात नव्हत्या आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याची भीती होती की जर या विमा कंपन्या असंच फसवत राहिल्या तर लोकांचा पैसा तर जाईलच जाईल, पण त्यांना कुठल्याही प्रकारचं विम्याचं संरक्षण मिळणार नाही आणि म्हणून त्यांनी विम्याच्या राष्ट्रीयकरणाचा मुद्दा मांडला. विम्याचं राष्ट्रीयकरण करून हा दीर्घ मुदतीचा पैसा भारत सरकारने आपल्याकडे घ्यावा हा त्यांनी मुद्दा मांडला. 1949ला म्हणजे भारताचं संविधान तयार होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा मुद्दा तिथे उपस्थित केला होता. त्यानंतर 1954ला भारत सरकारने याच्यावरती विचार केला आणि विम्याचं राष्ट्रीयकरण केलं आणि त्याचंच नाव लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे LIC जी आता आपण बघतो आहे ते राष्ट्रीयकरण त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या एका निवेदनामुळे झालेलं आहे. इतके डिटेल प्रपोजल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत सरकारला दिलेलं होतं आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी विम्याच्या राष्ट्रीयकरणाचा मुद्दा उपस्थित केलेला होता आणि त्याच्यामुळे आपल्याला आता जी काही परिस्थिती पाहायला मिळते आहे, लोकांचा जो पैसा सुरक्षित आहे तो कशामुळे आहे तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे आणि LIC ही भारतातली सगळ्यात मोठी लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे. कंपनी म्हणण्यापेक्षा आपण त्याला कॉर्पोरेशनचा दर्जा दिलेला आहे, पण त्याचं राष्ट्रीय करून ती सरकारच्या ताब्यातमध्ये आहे आणि त्याच्यामुळे
ही जी अगोदर कंपनी होती ती कंपनीचं राष्ट्रीयकरण करून तिला संरक्षण मिळालं आणि तुमचा माझा पैसा हा सुरक्षित राहिला आणि त्याचा परतावा देखील आपल्या सगळ्यांना व्यवस्थितरित्या मिळतो. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हा LICच्या कार्यालयामध्ये तुम्हाला सर्रास दिसतो, कारण LICची पायाभरणीस आणि त्याचं राष्ट्रीयकरणाचा मुद्दा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लावून धरलेला होता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे सांगायला विसरू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या LICच्या कार्याबद्दल तुम्हाला माहिती होती का? आणि असेल तर तुम्ही कुठल्या संदर्भ ग्रंथामध्ये हे वाचलेलं आहे? या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि ही माहिती अनेकांपर्यंत पोहोचवा, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अशा पैलूविषयी लोकांना जास्त काही माहिती नसते. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेअर कराल अशी अपेक्षा आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे देखील आम्हाला सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.